हाकेंकडे जायचंय. बजरंगजी आता म्हणालेले आहेत की याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही, आपलं मत काय? बघा, त्यांनी बरंच काय काय बोललेले आहेत आता की मनोज जरांगेला राजकारण करायचं नाही. मनोज जरांगे राजकारणी नाहीत. मनोज जरांगे हे सामाजिक वगैरे वगैरे ते बोलले. पण मनोज जरांगे याच बजरंग सोनवणेंनी सांगितलं की मी मनोज जरांगेमुळे निवडून आलो. हेच मनोज जरांगे रात्री अपरात्री त्या 4-5 लोकसभांच्या निवडणुकीमध्ये कुठं कुठं फिरले, कुठं कुठं बैठका घेतल्या, हे महाराष्ट्रात जगजाहीर आहे. मनोज जरांगेंनी मुळात आता आपल्या समोर बूम नाही, आपल्या समोर मीडियाचे कॅमेरे नाहीत, तर आता काय करायचं, तर एक सनसनाटी निर्माण करायची. आरोप करणारे कोण, ती अटक झालेली माणसं कोण आणि कुणावर आरोप करतायत. बरं, ज्यांच्यावर आरोप झालेत ते म्हणतात की आमच्या हव्या त्या प्रकारच्या चौकशा करा, टेस्ट करा. आणि आता काय झालंय, निवडणुकांची अधिसूचना जारी झाली, निवडणुका तोंडावर आहेत. आता लगेच काय चर्चा होत नाही, लगेच काय न्यायालयात जात नाही, लगेच काय सोक्षमोक्ष लागत नाही. तर रोज आपली चर्चा करायची आणि जे काही तिथल्या लोकलच्या समस्या आहेत, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, तिथल्या ओबीसींच्या मनामध्ये आमचं आरक्षण डावललं गेल्याची भावना आहे, तिथं अनेक प्रश्न आहेत त्या मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवरती, ते राहिले बाजूला. आणि ह्यांनी माझी सुपारी दिली, ह्यांनी माझा कट रचला. कट रचणारे कोण, आरोपी कोण, अटक कुणाला होती, निव्वळ सनसनाटी निर्माण करणं आणि बाकीच्या प्रश्नावरचं लक्ष विचलित करून काहीतरी स्वतःकडे कॅमेरे खेचून घेणं, हा थिल्लरपणा या लोकांकडून. मी खूप जबाबदारीने आणि रोखोक बोलणारा माणूस आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं कुणाला यामधून बाजूला पळता येणार नाही. काय सांगताय तुम्ही की हे सामाजिक नेते आहेत, सामाजिक भूमिका मांडतात? लोकसभेला काय केलं याने, हे काय महाराष्ट्राला माहिती नाही का? त्यामुळे उगाच काहीतरी जबाबदारीने बोला, समस्यांवरती बोला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत? लोकल बॉडीच्या निवडणुका होत आहेत. लोकल बॉडीजमध्ये त्या बीड जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यामध्ये रस्ते नाहीत लोकांना जायला. पाऊस पडला तर लोकांचा संपर्क तुटला अनेक गावामधला. लोकल बरोबर. लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा कळतोय. आपण पुन्हा एकदा विषयावरतीच राहूया. बजरंगजी काय म्हणाल? लक्ष्मणजींना काय उत्तर द्याल? नाही, मला यांना कुणाला उत्तर द्यावं असं वाटत नाहीये. मी त्यांचं उत्तर देण्यासाठी आपल्या चॅनलवर आलो नाहीये. तुम्ही माझी भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जो काही अटॅक होतोय किंवा त्यांच्यावर जे काही प्रकार घडला त्याची निंदा करण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे सांगण्यासाठी जो आघात झालाय याच्यासाठी त्यांना चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि असं जे कृत्य करणारे लोक आहेत, इथून मागच्या बीडतल्या ज्या घटना आहेत त्याच्या सुद्धा बघा, जी घटना समोर आली त्या प्रत्येक घटनेमध्ये असा शेवट झाला की याच्यामध्ये प्रत्येक जण जे घटनेत आलेले ते अडकलेले आहेत. त्याच्यात प्रत्येक जणाला अटक होती, प्रत्येक जणाला अटक झाली की त्याच्या मागे बरंच काही काय लागतंय. मला वाटतं याच्यामध्ये जर कुणी सर्वजण कुणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर त्याला ही संघटित गुन्हेगारी झाली, त्याला पण मोकोकं लागेल, त्याला पण सर्व काही करेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृह खाता त्यांच्याकडे आहे. पण आपला रोख आहे का कोणाकडे? हे बोलत असताना आपण बीडच्या घटनेचा उल्लेख केला, रोख आहे का कोणाकडे? बघा, माझं म्हणणं एकच आहे, मी कुणाकडे रोख देणार नाहीये, आम्ही कुणाला उत्तर देणार नाहीये. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या शैलीप्रमाणे ते प्रत्येक जण बोलतात. ज्याच्या त्याच्या मला त्याच्यावर कुणावरही काही बोलायचं नाही. ते महान सर्व नेते आहात. मला एकच बोलायचंय, दुसऱ्यांनी बोललं की मला बोलायचे. मी कुणावरही टीका किंवा कुणाला उत्तर देण्यासाठी आलो नाहीये. ज्याच्यामुळे मला जे वाटतंय ते करायसाठी मी आलो. मी कुणामध्ये मध्ये बोलून सुद्धा काही करणार नाहीये. माझा एकच उद्देश आहे, याची चौकशी झाली पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, हे मला म्हणायचंय. आता राजकारणावर याच्यावर बोलायला मी ठीक आहे, माझ्या लेवलला जिथं कुठे कोण कोण बसतील त्यावेळेस मी बोलेल. आज हा विषय माझ्या लेवलचा नाही. बर, ठीक आहे. मला असं वाटतंय की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि दृष्टिकोन सुद्धा कळलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाची भूमिका अत्यंत बोलकी होती, त्यातून जे कळायचं ते समोर आलेलंच आहे. धन्यवाद, आज आपण सगळेजण इथे आलात आणि त्याबरोबर चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.